पुढच्या बातम्यांकडे वळूयात। अजित पवार आज आणि उद्या अमोल कोल्हेंच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत। कोल्हेंना आव्हान दिल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच शिरूर दौऱ्यावर येत आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज जुन्नरमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजित पवार आज आणि उद्या शिरूर मतदारसंघाचा दौरा करतायत। तर शेतकरी मेळाव्यामध्ये सुद्धा अजित पवार हे सहभागी होणार आहेत। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपण या ठिकाणी पाहताय। हेलिपॅडच्या ठिकाणीच कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या स्वागतासाठी पोहोचलेले आहेत। हे उपमुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या विकास कामांची उद्घाटन आहेत असं मला समजलं आणि त्यानुसार ते दौरा करतात। यामध्ये मला चॅलेंज आणि त्यानंतर दौरा याच्याकडे मला वाटतं की राजकीय दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा विकास कामं होतात ही चांगली गोष्ट आहे। पण ज्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या याच्यानंतर आधी चॅलेंज तुम्हाला दोघंही हे दिलं होतं आणि त्यानंतर आज थेट जात आहेत, ज्या पद्धतीने एकूणच कार्यकर्त्यांना एकूण कामाला लागण्याच्या सूचना सुद्धा देत आहेत, काय तुम्हाला वाटतं की एक आव्हान असणार आहे त्यांच्या नाही कसं आहे, आदरणीय दादांचा दौरा संपल्यानंतर नेमक्या काय सूचना दिल्यात हे समजल्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित ठरेल। कारण आत्ता जी माहिती समोर आहे त्यानुसार विकास कामांचे उद्घाटन आहेत, त्यासाठी दादा येत आहेत आणि त्यामध्ये शेतकरी मेळावा सुद्धा आहे। आणि माझी अशी अपेक्षा आहे की आपण जो शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता त्यावेळी ज्या मागण्या होत्या त्या अजूनही प्रलंबित आहेत। म्हणजे बिबट प्रवण क्षेत्रामध्ये परवाच आमची भगिनी सौभाग्यवती सुनीता बनकर यांनी बिबट्याला सामना करावा लागला आणि केवळ गळ्याला स्कार्फ असल्यामुळे आणि त्यांनी धाडस दाखवल्यामुळे त्या वाचल्या। आजही ही मागणी आहे की बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट ही 6 दिवस मिळावी आणि त्याचबरोबर जो कांद्याची निर्यात बंदी याविषयी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं। अशी अपेक्षा आहे की आजच्या शेतकरी मेळाव्यामध्ये दादांकडून तशी सकारात्मक काहीतरी घोषणा ही केली जाईल। निश्चित तुम्ही जरी म्हणत असला की विकास कामांची उद्घाटनं आहेत किंवा शेतकरी मेळावा आहे, मात्र अजित पवार गटाकडून एकूण शक्ती प्रदर्शन सुद्धा आज केलं जाणार अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। हे बघा, राजकीय क्षेत्रामध्ये ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला हा अधिकार आहे, त्यामुळे हे करणं याच्याविषयी इतर कोणाला आक्षेप असण्याविषयी काहीच त्याची गरज नाही असं मला वाटतं की असा आक्षेप घेण्याची कुणालाही गरज नाही। कारण लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येक गटाला आपली ताकद आजमावण्याचा हा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही म्हणतात की या पद्धतीने शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे तर हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे आणि त्यानुसार जर ते करत असतील त्यावर मी का आक्षेप घ्यावा। निश्चित, पण तुम्ही सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतात। गावोगावी जाऊन भेटीगाठी घेणं, लोकांशी चर्चा करणं, काय वाटतं 2024 अमोल कोल्हेच उमेदवार असणार? सक्रिय झालो असं म्हणता येणार नाही। सक्रिय हे पूर्वीपासूनच होतं। म्हणजे अगदी तुम्ही कोविडमध्ये सुद्धा बघत असाल तर अगदी कोविडच्या काळात सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा देशातला पहिला मतदारसंघ आहे। त्याच पद्धतीनं वेगवेगळी विकास कामं असतील, नॅशनल हायवेचे प्रश्न असतील, पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचा प्रश्न असतील, याचा सातत्यानं होत असलेला पाठपुरावा हा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। आणि 2024ला मी तर आता सिटिंग खासदार आहे, त्यामुळे उमेदवार कोण असणार हा खरं तर प्रश्न नाही आहे आणि त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघानं जो एक विश्वास दाखवला आहे आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला आदरणीय पवारसाहेबांनी ही संधी दिली आणि आज आपण बघत असाल तर पहिल्याच टर्ममध्ये 3 वेळा संसदरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे। त्याचबरोबर देशातल्या सगळ्या फर्स्ट टर्म निवडून आलेल्या खासदारांमध्ये 3रा क्रमांक मिळाला। मला वाटतं की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने जो विश्वास दाखवलाय हा विश्वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करतो। पुन्हा एकदा संधी दिली जाईल असं वाटतं शरद पवार गटाकडनं? तुम्ही उमेदवार आहात असंही एकूण सांगितलं जातंय, तसंही तुम्हाला काही आदेश देण्यात आले? नाही, काम तर सुरूच आहे आणि त्यामुळे ही संधी दिली जाईल म्हणण्यापेक्षा नक्कीच उमेदवार आहे आणि त्यानुसार पुन्हा एकदा शिरूर लोकसभा मतदारसंघातली जे काही विषय मार्गी